रामदैवाभूती स्थिती. गोसावी अंबदयेची विहरणाधिके केले. वडाची खांदेवरी पूर्वीलाकडे लोंबता श्रीचरणी आसन झाले. आता तुम्हाला वड दिसेल. वडाची फांदी, त्याच्यावर स्वामी आरोहण झालेले. लोमता श्रीचरण. अशा बऱ्याच लीळा आहेत की जिथे स्वामी लोमता श्रीचरणी असं नाही, हे पाय हलतायत. कुठे कुठे आहे ते स्मरण करायचं आपण आणि या वेळेला घेऊन पुढे जायचं. मग त्या वडाच्या फांदीवर सर्वज्ञांचं आसन असताना रामरे ते वटेश्वराचे कटिये होऊन वर्तत असतील. वटेश्वराची पुजारी, तिथे त्यांना काय मानधन वगैरे मिळत असते आणि ते परिचर्या करत. परिचर्या शब्द आहे. परिचर्याचं परिचारिका आलं आहे की नाही. आणि उत्तम चर्या, परिचर्यासाठी शब्द आहे तिथे. मग आपल्या पंथात चर्या आली आहे का नाही. पण चर्या आपली कशी पाहिजे, परिचर्या पाहिजे, उत्तम प्रकारची चर्या. अशी आसोरी, धांगडधिंगा, गावरान चर्या कशी असते, रक्तप. चर्याचा अर्थ तसा समजला जातो. चर्या हे अत्यंत निगुतीपूर्वक आणि कुशलतेने करायची गोष्ट आहे, म्हणून त्याला परिचर्या. अत्यंत निगुती, ठीक आहे. आणि चर्या करायला जाणारे निगुतीपूर्वक जावं लागतं, कुशलतेने जावं लागतं. सगळ्या सूत्रांना धरून त्या चर्येमध्ये व्यवस्थित परिचर्या करता आली पाहिजे. कुठेही सूत्रांना बदल देता कामा नये सगळ्या विधींमध्ये. आणि टोटल विधी किती, 11. म्हणून ते रामदेव जे आहेत ते सुंदर परिचर्या करणार आहे. शब्दाची नियुक्ती आहे महिमभट्टांकडून, आहे की नाही. मग ते वटेश्वरा आलेले आहेत. रामदेव, राणा आणि रामदेवा मित्र. कालच्या वेळेतला तो पुजारी आणि हे आमचे रामदेव, हे दोघं कोण आहे, मित्र. ते रामा, तो एक मित्र दुसऱ्या मित्राला म्हणतो रामा रामा. जैश्या पुरुषाच्या गोष्टी ऐकगती आपण करत होतो, ऐकत होतो, तैसे पुरुष एक आले असतील. आणि म्हणाले, अरे काल ना बघ, म्हणाले माझ्याकडून असं असं झालं त्या उत्तरेश्वराच्या मंदिरात. अरे काय सांगा म्हणाले, सकाळी मी रात्रभर सगळं सांगितलं त्यांनी कालची गोष्ट. गेला रे म्हणाले, मी त्यांना भेटला तर म्हणाले काय सांगू त्याचे सौंदर्य ऐश्वर्य, काय सांगू त्याचे लावण्य, सामर्थ्य, ते षडगुण संपन्न, साक्षात सारे ईश्वरच गा. तो पुजारी सांगतोय, अरे ते साक्षात ईश्वर आहेत म्हणाले बाबा. रामदेव म्हणतात, तुझं कैशी प्रतीती, ही प्रतीती कशी आली तुला. आपला कोणता पंथ आहे, प्रतीती. वचन, गुरु, संत, रोज चतुर्विध साधन, शास्त्र, एकदा ह्याच्यावर तुमचा प्रतीती आली
ती भंगली नाही पाहिजे आणि तिथे त्याबद्दलची उदासीनता आणि निंदनीय अवस्था आली नाही. तसं या प्रतीला खूप मोठं टायर आहे, थोडस चाचणी टोचली काय होईल? ह्या गोष्टी निघून जातात, प्रती निघून जाते बरं. अवसाला सांगितलं कशी आहे अवसानाची प्रती? आली की आली. या विचाराला खूप कठीण अवस्था आहे की नाही. आपल्या प्रती कशा आहेत? सुटक्या. थोडं काय तुम्हाला दुःख झालं, डोंगर कोसळला की तुम्ही लगेच कुठं विकल्पजनित क्रियांचा सहारा, लगेच ज्योतिषांत एक नाही. ग्रहांची स्थिती पाहिला, कुठला काळ चालू आहे माझा, आहे का प्रती स्वामींवर? सर्वात भेळ पाडवायचे पाडव कसे अवतार आहे ना. प्रतीचे एक एक उच्चांक चरित्रात पाहायला भेटतात, मोठीच स्थळात पाहायला. त्यांचे आपण वंशज आहोत. आपल्या प्रती कशा पाहिजे? अत्यंत दृढ, भंग नाही, अभंग प्रती पाहिजे, अभंग. मनाच्या प्रतीला मोठं हातोर आश्चर्य वाटत. प्रती भेटली ना, तुला विचारावा प्रती तुला आता कसं वाटतं? आपला हा समाज पाहून प्रती हजर आहे ना, केविलवाना चेहरा करून बसतो. मला स्वामींनी या स्थापना करताना माझी प्रतिष्ठापना केली होती प्रतीच्या रूपाने, पण आज मी अशी कशी आहे विद्रोहात आलेली. कठीण परिस्थिती परिस्थिती चाललेली आहे की नाही. आत्मसिंहावलोकन करावं लागतं, म्हणजे ते कळतं काय नेमकं काय चालू आहे. तर हे प्रतीची तुला कशी प्रतीची आली? म्हणाले भाऊ लय गुण गायलास, म्हणाले त्या पुरुषाचं काय सांगालास, म्हणाले ईश्वर पुरुष. आता रामदेवांना प्रतिज्ञा नाही इति का नाही पाहू आपण. मग तो पुजारी म्हणतो, अरे बाबा असं झालं, असं ते सामर्थ्याचे पुरुष आहेत म्हणे, रात्री मी पाहिले स्वतः, अनुभवलंय. आणि मग रामदेव वेधले वेद म्हणा, कमीत कमी आपल्याकडून मार्गवेद, साधू वेद आहे की नाही, वासनिक वेद, वेदलेल्यांना काढून टाकायचा कार्यक्रम करून आहे की नाही. आपल्याकडून ते नाही झालं तर ते तर नको आहे ना. तसं कोणी वेदवंत आहे ना आपल्या आचरणाने तो त्याचा वेद जात असेल, तुम्हाला मात्र ओष्ट भरपूर आहे. असं होतं बरं आपल्या आचरणाने. म्हणजे वेशभूषा तर कमी त्या लेवलची चांगली असणार, बऱ्यापैकी असणार. साधू म्हणायचं आणि वगैरे नको, जास्त ऑपरेशन नाही का नाही. आता त्या पुजाऱ्याकडून वेद झालेला आहे रामदेवाला, आणि हेच रामदेवांना, याच रामदेवांनी सगळे शिष्य स्वामींना आणून दिलेले आहे, म्हणून यावरती बोलावं वाटतं आहे की नाही. वेधले आता तयारी आहे सर्वज्ञांची, एक एक टप्प्यानंतर सर्वज्ञान तयारी दूर ठरण्याची. आता ते रामदेव वेधले, आणि रामदेव अवस्था लागून म्हणते अवस्था प्रगटली. ते पुरुष केवटे गेले, त्याने म्हटले आंबे गेले. गोसाव्यासी वारवाच्या परी ढाळेवरी असा. आता सर्वज्ञ कसे बसले या ढाळीवर? वारव म्हणजे घोड्यावर कसे बसतो?
कुठे शब्द बघा हा वारू. हा वजरी चाल येत आहे. आणि कुठे आहे चारू वारू नाही भट्टांना वारू. असं अनेक ठिकाण असं शब्दांचा अर्थ असा आपण शब्दज्ञानी आहोत हे विसरायचं नाही. शब्दांमध्ये रमायचं, शब्दात बोलायचं, शब्दांशी संवाद करायचा आणि शब्दाने स्वामींसोबत बोलायचं. त्या शब्दात भाव टाकायचे, दुसरं काय नसतंय. आचार आचार म्हणजे हाच आचार आहे की नाही. भूतवासांच्या काय म्हणायचे भूतवासांना, वेदवंती नागरे वाले म्हणाले. त्यांचे शब्द ऐकायला गावातल्या गल्लीतले सगळे पशु पक्षी बाया 12-1 वाजले एक वाटत असा तो शब्द कानी पडायचा. विश्राम शब्दांत म्हणजे ते बेलापूरचे बाबा शब्दात एवढं माधुर्य, इतका गोडवा, आमचे समोरचे बाबा ऐकत राहा वाटायचे. दोन गोड वाटायचे काना. असं आहे की काही काय अशा गोष्टी होतात. आता ते 60 वर्षात पाहिलेले ते जुने बोलणे बाबा तिसरे, त्यांना लिहिता वाचता येत नव्हतं, पण ब्रह्मविद्या सगळी पाठ, पाठी स्थळ पाठ. काय नाही लिहिता नाही वाचता येत नाही. आणि ते खूप सुंदर बोलायचे त्या विषयावरती. तर असं ते त्याच्या प्रतीती होत्या शब्दांवरती. तर अशा प्रकारे हा इथे काय सांगितलं आपण, रामदेव काय म्हणतो, माझा ते वारू स्वामी कसे आहेत बसलेले वारुळाच्या आपली डहाळीवर स्वामी बसलेले आहेत. आणि ती वडाचं झाड आहे. स्वामी कसे पाय हलवत आहेत. आता ते आतमध्ये नको जायला पाहिजे आहे का नाही. 12 घोड्याचं स्थान कुठे आहे, टच झालं पाहिजे. जीवनामध्ये तुम्ही टचिंग मध्ये राहा, दुसरा कॉन्सेप्ट नको, माहिती नाही. तुमचं माइंड मध्ये काय पाहिजे, कॉम्प्युटर पाहिजे, चमकलं पाहिजे, स्पार्क झालं पाहिजे, आहे का नाही. गुगलला टाकला वारू शब्द, लगेच सगळं वारू कुठं कुठं आलं सांगतो. तुमचं माइंड मध्ये गुगल पाहिजे. A1 आयटी क्षेत्रामध्ये आलंय आता. तर अशा प्रकारे आपण स्मरण करत करत जाऊया आता स्वामींना. आता वारू वाटली सगळे वारू येतील आतापर्यंत. चला, रामदेव आले शोधत शोधत, बघितलं स्वामींकडे. पहिली भेट आहे. सर्वज्ञ त्यांना पाहिल्याबरोबर म्हणतात, या या या. देवा आश्चर्य म्हटलं, म्हणाले माझा पूर्व परिचय म्हणतात. मग रामदेव दोहीकडे जाऊन दोन्ही श्रीचरणा दंडवत केला. इकडून आले पायावर डोकं टेकवले, तिकडून आले पायावर डोकं टेकवलं, आणि स्थिती झाली भेटी सरशी आता भोगली भंगली. आणि मग गोसाव्याचे आरोग्य लागले. गोसावी मानिले. जेव्हा सर्वज्ञांना स्वीकारायचं असतं तेव्हा सर्वज्ञ पटकन मौन अवस्थेत मानतात. सर्वज्ञ बोलले काय आता, फक्त या इथे सगळं आशीर्वाद वरदान देऊन टाक. या शब्दाने सर्वज्ञाने रामदेवाला स्वीकारलं. रामदेवाला स्वीकारलं.
पहिल्या भेटीत कोणाला काय काय वरदान दिले, या या म्हणजे आता या आलेच तर सर्वांना घेऊन या, आहे की नाही, या सर्वांना यांनारा तू आहे रे भाऊ, सर्वांनाच साधा बसव आबायचा द्यायचा सगळे मंडळी म्हणता या 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 तुम्ही ह्यांना आणणारे आहे, या घेऊनच येणार आहे तुम्ही सर्वांना, म्हणून हा शब्द इथे या आहे. रामदेवाला काय काय ब्रह्मवाणी या, रामदेवाला आनंद वाटला. गोसाव्या ते विनवलं, सर्वज्ञानीची मान्यता दिली आहे मौन. मग घरी आले दधी भात आणि आले सोन आले, आलं अद्रक मागुते जाऊन आरोग्याने ती तर गोसाव्याची पैशाची आसन. गोसावी मानल्यानंतर ते घेऊन आले. स्वामी तसंच बसलेले आहे. स्वामी काय प्रतीक्षेत आहेत, त्या स्थितीत स्वामी बसलेले आहेत वारवाच्या परी. ते चरणा लागले. त्यांच्या डोईवर पांढरं घोंगडं. विनंती केली, आसन बसलं. त्या स्थानांची मोठी बांधणी केलेली आहे. कोण बांधले, लय मोठे मंदिर बांधले तिथे. चला हे तरी कोणाचं तरी लक्ष कुठेतरी आहे नाही की नाही. विकासाच्या भूमिकेत हा एक विकासच आहे बऱ्यापैकी. आणि काल सांगितलेलं क्षेत्र मात्र त्यामत आहे नाही की नाही. दुःख श्रम आणि काय काय आडण ओढवण बाकी आहे आता ह्या. काळ बदलला तर आता ते पांढरं घोंगड. किती घोंगडे आहेत बरं चरित्रात, बस पांढरं घोंगड आहे असू द्या. हे घोंगड मात्र मस्त आहे. बऱ्याच ठिकाणी ते घोंगड आहे पांढरं आहे, काळ घोंगड बहुतेक काळच असतं. धनगरांकडे कोणतं असतं पण ते पांढरं आहे. माईंबट एक एक शब्द विचार करून लिहितात. डोईवर पांढरं घोंगड. ते आता प्रथम टाकलं स्वामींना, आसन रचलं आणि स्वामींना विनंती केली. देवी या म्हणाले, किती वेळ बसणार आहे आपण तिथे, माझ्यासाठी खाली या. आणि मग स्वामी खाली आले, आसन झालं. मग विनंती केली आरोग्याची आणि पहिल्या आरोग्याला दिले दही भात दिलं स्वामींना. स्वामी बघायला लागली त्या दही भाताकडे. उपहार दाखवत नाही आठवा. सर्वांनी हाऊस म्हणतात त्यांना. तर म्हणतात सर्वांनी जेवण करताना 2 घास घेतले. आरोग्य करताना, आता आरोग्य करताना काय काय दिसेल, नख दिसतील, स्वामींची बोटं दिसतील, 5 बोटं, ओठ, दंतपंक्ती, भात दिसेल, दही दिसेल आणि सर्वांनी म्हणतात श्रीमुख दिसेल. आणि सर्वांनी म्हणतात अरे म्हणाले यांच्यासोबत आला असतं तर खूप झालं असतं. ऐशा दही भातेची आले होय का तर, हे खरं अपूर्व आहे ना, आहे की नाही. पण मागून खायले म्हणाले अरे म्हणजे आलं घ्यायचे त्यांच्याकडून. पण स्वामी कसे म्हणतात ऐशा दही भाताची आलं असतं तर बाबा बल झालं असतं. सर्वजणांना माहित आहे त्याजवळ आलं आहे, पण मागण्याची पद्धत आहे. मग ते रामदेव म्हणतात अहो हो जी अरे विसरला विसरला विसरला. मग परिवंट इथे काढून इथे परिवंट शब्द आहे.
हा परिवंट लय त्रासदायक आहे का नाही. परिवंट कुठं कुठं आहे तुमचं परिवंट? सगळं परिवंट गठुड्याच्या गठुडं होतं, साधीच्या डोक्यावर मानेवर आलं प्रथम भेटी जाळीत नाव साधा म्हणजे केलायचं ना, असं 2-3 येलायचं आहे का नाही. लाडू आली येलाय कावेरी, मेथी येलाय कावेरी, गंगा गोता राधा. चला, तर ह्या परिवंट हे गठोडे आठवले पाहिजे. तुमच्याकडे असं गठुडं हा त्या कुणाच्या डोक्यात गठुडं पाहिलं तर आपण अशी लीळा आठवावी त्या साधूला. बाईचा तो फोटो मोठं मजेशीर असायचा आहे की नाही. बाईचा मोठा परिवंट व्हायचा. बाईचा नातवा साधूंच्या डोक्यावर द्यायचा, नाहीतर मग स्वतः वाजवायचा माऊलीचा. तर म्हणायची घेऊ नका ना ग बाई, तू का घेतीस. गपचूप राहायच्या बायका आणि चुपचाप द्यायच्या. सर्वजणांनी विचारलं. बाबा म्हणाले पण संध्याकाळी आपण पुढच्या गावाला गेलो, वेळेवर नाही भेटलं म्हणून मी ठेवतो. माझ्या तुमच्यावरती प्रतीती नाही असा अर्थ नाही. तुमच्यावर आहे पण वेळेवर भेटणार. म्हणाले बाई तत्सवी येत नाही, काय टेन्शन घेता, भेटेल आणून देतील कोणतं. कसं असतं सर्वज्ञ ना. ते स्वामींकडे पाहून मोठं आश्चर्य. एकांतात तसे लोकांतात असे उत्तरार्धात तसे स्वामींकडे. चल, तर आता आपण आठवलं स्वामींना, परिवंट आठवलं तुम्हाला. म्हणजे दादोशांच्या जो परिवंट आहे त्याच्यामध्ये बरंच काय काय आहे, त्यातलं आलं काढलंय. आलं दिसेल तुम्हाला, आलं आलं ओळखवलं, तिथे सगळं संपलं दादोशांचं आहे की नाही. त्याचा अर्थ व्हायला येत आता अनाधिकार अयोग्यता हे सगळं कार्यक्रम सुरू झाला. मग गोळा झाला विडा झाला, जाडी अंतरावया दिली. ही जाळी परमानगी हळूहळू येऊ लागली. वटेश्वरी पहोळ झाला, ती रात्र अवस्थान झाले तिथे. आज तिथे मंदिर बांधलंय. बरोबर. चला, अशा प्रकारे आता स्वामींना तिथे 3 दिवस मुक्काम झाल्यानंतर सर्वज्ञ आता गावात जातात. मग गोसावी विजय करू आले. रामदेवी विनवली की जी मज पुनरूपी दर्शन द्यावे. संपला. सर्वज्ञ दुसऱ्या गावाला जायचे. 3 दिवसांच्या मध्ये मधलं सिक्रेट आहे. 3 दिवस काय केलं स्वामींनी तिथे, सर्वज्ञांनी काय केलं तिथे, आलेलं नाही. पण रामदेवाशी संवाद साधलेला आहे. तिथे काही निरोपण आहे. 3 दिवस काय गप्प बसले कसं त्याचं समजून घ्यायचं. अशा प्रकारे सर्वज्ञ रामदेवाचा इथे शब्द आलाय रामदेव गोसाव्याची अनुसरण. अनुसरण शब्द किती रूपाने आणि अर्थाने येतो. मागा
प्रमादांतील गोमटिया निमित्त झाले, तेच येथ प्रसवले. हा तिच्या या विचाराशी आपण थोडं बोलू या शब्दांना आणि थांबू. मागा काय म्हणतात ते, प्रमादांतील गोमट्य, मागील जन्मेच्या अनंत सृष्टीच्या प्रमादातलं जे गोमट आहे जोडलेलं, त्या गोमट्याला निमित्त ते झालेले आहे. म्हणून आता इथे दही भात आणि मागून आलं आणि सर्वज्ञ आल्या आल्या या म्हणतात. तेच निमित्त झाले, तेच निमित्त सर्वज्ञाने घेतलेलं आहे. आणि म्हणून त्या वडाच्या फांदीवर डहाळीवर आम्ही वाट पाहत बसलेले आहे. स्वामींची कृपा दृष्टी शोधते. आनंदा सृष्टीत मला कामी पडलेला आहे, आता पण कामी पडेल पुढं. अनेका गोमट्या निमित्त झालेला आहे, प्रमाद झालेला आहे. प्रमादानंतर ह्या गोष्टीच भेटत असतील. कोणी आता म्हणजे कोण, तुम्ही वासनिक अवस्थेतले असा तर तुम्ही तिथं प्रमाद यायचा, मग मी हे केलं तर मग हेच भेटणार. साधू असा वरच्या लेवलला जाण तुम्हाला प्रमाद घडलाय, पण प्रमादानंतर तुम्ही गोमट्या सुटलेला आहे. त्याचं काय फळ मिळणार, तेची येथ प्रसवले. म्हणून सर्वज्ञ वाट पाहत, म्हणून या 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 म्हणताय, आरोग्याची विनंती स्वीकारताय, 3 दिवस त्यासाठी थांबताय. असं कोणी थांबत नसतं. कोणाच्या घरी, कोणाच्या मठात कोण थांबत, कोण उत्तम क्वालिटी नाही भेटत, भेटत जातात. तुमचं जे प्रसवलेलं प्रसवत असतं ते अनंता दृष्टीत आपण जे जोडलं, मग सिंहावलोकन करावं. आपला अष्टांचा योग आलाय ना, ते प्रसवलाय. आता इथे नाही जमणार ती सत्ता, विचारांचं निदान नाही, दृष्टिकोन नाही, मग ते आपण सहन करावं. दारिद्र्य झाला रास्ता वैचारिक, मग गपचित सहन करावं. मग त्याचा मार असतो. गुरुनं सहन करावा, नाही तर शिष्याने सहन करावा. दोनच ऑप्शन असतात. त्याच्यामध्ये गुरुनी मरून जावं, नाही तर शिकणीने पळून जावं. दुसरा काय ऑप्शन नसतंय तिथे. प्रसवलं म्हणायचं आपलं मागच्या जन्मात. असा योग येतो. तिथे 2च योग असतात, शिष्य शिकणी, परिवार किंवा गुरु. गुरु नित्य नरकाला जातो किंवा परिवार नित्य नरकाला घेऊन जातात गुरुला. दोनच तिथे आहेत. एक प्रेम होईल तुम्हाला, नाही तर नरक, नित्य नरक. आपण जे मागील गोमट्या जे सुटलेलं आहे ईश्वरासाठी, ते इथे तुम्हाला प्राप्त होतं. प्रसवेल, प्रस्तुती असा शब्द आहे. सुटी काळ, हा प्रस्तुत काळ आहे. तो कुठे आहे सुटी काळ, खरकुली अनुसरण म्हणतात. सुटी काळी देशवार, हा प्रसवता काळ. चिंतन झालं पाहिजे बरं. दररोज काळ बदलत राहतो. कोण तुमच्याकडे आनंद येईल, कोण तुमच्याला मारायला येईल, कोण तुम्हाला काय भांडण काढेल. समजाय आला मागून ते काळ अत्याचारात सगळं दिसतं वगैरे वगैरे गोष्टी चिंतनात्मक असतात. म्हणून तुमची प्रतीती अभंग असली पाहिजे. तुमचा प्रसव जोडलाय ना, मग भोग ना दुःख तो जाणीवेतून जोडलाय ना, हे भोग विनोवावं आता नाही, तुम्हाला चान्स नाही.
ते सुदामा असो, विदुर असो, गोटवासांचा केस तोडा आहे की नाही. भैरतीचा उपद्रव असो, नाही बटाला, हे सगळ्या प्रसंगातून प्राप्त चिंतन झालं पाहिजे. चला असो, तर असे हे रामदेव आता आले आणि भेटी भेटी बरोबर स्थिती झाली, आनंद झाला आणि गंधर्वाची स्पर्श झाल्याबरोबर स्थिती संचरलेली आहे. विद्येने अधिकार केला, गोसावी विद्या दिली, परी विपरीत गेली. वटेश्वरी अवस्थान 3 दिवस झालं, त्या वर्षाला संबंध नाही दिला तर खाली शिळा होती, शिळेवर बसले. एक पदार्थ ठेवला, तिथे आढळाचं व्यवधान दिलं. चेतनिष्ठा संबंध सूक्ष्म नाही, आदळा नाही, इंडस्था नाही, सजीवा कैसा. आता हे तुम्हाला तिकडं घेऊन चालले किती वेळ. हे तात्विक विवेचन खूप करता येते, किती कळेल माहित नाही सांगितलं तर, पण माहितच आहे तुम्हाला, निर्णय आहे त्याच्यामध्ये. ते सांगतात विद्या दिली पर विपरीते गेली. जाधवसांना समोर टार्गेट करतायत, त्यांना समोर ठेवून आपल्याला टार्गेट करतात. विपरीताचा प्रसव आहे जाधवसांचा. पूर्ण जाधव तुम्ही कधी चिंतन केलं का जाधव मरेपर्यंत? मग ते किती विपरीताचा प्रसव होता. त्यांचाच प्रसव आहे असे वेळा ऐकून थांबायचं नाही. हा आपला किती विपरीताचा प्रसव आहे. परमार्थी आपण आलो, आपण साध्या गोष्टी विपरीत होतो, निंदा करतो. नाही करायचं, विपरीत नाही व्हायचं. काय विपरीत व्हायचं आणि कुणावरती विपरीत का व्हायचं नाही व्हायचं. असा संकल्प केला पाहिजे. म्हणून ते तुम्हाला जाणीव करून दिली. एवढं स्वामींच्या सगळं करूनही ते शेवटी कुठं झाले ते रामदेव. त्याची पूर्ण लाईफ हिस्ट्री तुम्हाला चिंतन करतात. तिच्या कथा वार्ता आहे, त्या कथेतला हा एक कथानायक आहे रामदेव, खलनायक आहे चरित्रात, आहे की नाही. आणि तो विपरीत प्रसवाचा. तो उपदेशील झालाच नाही, निर्वट झाले का उपदेशी नाही. तसे रामदेव, सारंग पंडित हे उपदेशी तरी लोक आहेत का? नाही. पण हे वेगवेगळ्या प्रसवाचे आहेत. सारंग पंडित कोणत्या प्रसवाचे आहेत? कोणता प्रसव आहे त्यांचा? सगळ्या प्रसवाची माणसं इथं दिसतात, त्यामध्ये आपण आहोत. आपण आता रामदेवांशी संवाद करू. आज तुम्हाला ते दिसतंय समोर रामदेव, त्यांनी ते पुढे घेऊन चालले त्यांना, की तो विपरीताचा आहे. मागच्या सृष्टीत विपरीताने विपरीत होऊन प्रमादाला शरण दिलेला आहे. आणि विपरीत करणारे लोक जास्त आहेत सध्याच्या काळात. भलतं बोलत राहतात, काही ना काही काही ना काही. मग ते वाचनिक बोलत राहतात, साधू बोलत राहतात. काय बोलायचं तुमचा अधिकार आहे. तोच विषय तुम्ही ज्ञानातून सांगा ना. सध्याचा तोही काळ फोपावला. म्हणजे एक गट असा आहे की तो विपरीतच बोलतो आणि त्यांचा प्रभाव जास्त पडत असतो. दुर्योधन कौरवांचा प्रभाव जास्त असतो. म्हणून कौरवांकडे सेना किती होती? 11 सेना, आहे की नाही.
हे कौरवच आहेत सध्याच्या काळातले सगळे विपरीत प्रस्तावाचे आहेत ते. आणि पांडवांच्या बाजूला किती होते? कमी संख्या. असं सर्व काळात राहणार. मग प्रत्येक गावात असे कौरव असतात. मग ते वेशधारी असो, कसे असो, उद्देश असो. आताच्या काळामध्ये तुम्हाला सावध होऊन तुमचा धर्म आचरावा लागेल आणि विपरीत नाही व्हायचं. निंदा करायची नाही. ह्या दोन गोष्टी सांभाळल्या पाहिजे. विपरीत व्हायचे नाही, निंदा करायची नाही, दोषांचं समालोचन मात्र करा. बघा अरे मग आपलं त्याच्यापासून लांब राहावं. त्याची भेटावे ना कसं आहे पक्ष आपल्या पूर्वजांनी त्याची सावली सुद्धा करू नये. आहे का नाही? असा दोष त्याला म्हणजे काय सांगितलं तिथे? दोष घेऊ नये असं नाही सांगितलं. दोष बघावा आणि आपणाला दोष लागेल मग त्याची भेटावे ना. आणि कसं आहे की फक्त बोलावे ना. त्याच्या गावा नव्हता. हा त्याचा पदार्थ घेऊ नये. आहे की नाही? त्याचं काहीच नको. बोला म्हणजे त्याने दोष पाहिला ना त्यांनी आपल्या गोमत्यासाठी त्याचा दोष चिंतन करावा. आणि मला हा दोष येईल माझ्या पूर्वप्रमादावर मी जोडला तर मला हा असा करल. म्हणून संघ खूप महत्वाचा आहे ना. संघ अतिशय महत्वाचा आहे सध्याच्या काळात. मग तुम्हाला पहिलं संघ विचाराचा करावा लागेल. आहे की नाही? विचारातून आचाराचा संघ आणि ह्या दोन्हीच्या संघातून चेतनाचा संघ तो बघावा लागेल तुम्हाला कोण्या क्वालिटीतला. नाहीतर मग झालं तुमचं करायचं. म्हणून रामदेव विपरीते गेले. थांबूया आपण. Then